माझं थोडी जागा असेल ना ऍडजस्ट करावं लागेल, कारण का थोडं अजून देखील काही लोक यायची बाकी आहेत. त्याच्यामुळे थोडं जागा असेल ना सरकून घ्या. मध्ये एखादी खुर्ची रिकामी ठेवू नका, कारण का गर्दी झालेली आहे. तर येणाऱ्या माणसाला तेवढ्या गर्दीतून त्या खुर्चीवर जाणं अवघड जात आहे. त्याच्यामुळे मध्ये जागा न ठेवता एका साईडनं असं सगळ्यांनी बसायचंय. अगदी 5 मिनिटात आपल्याला सुरू करायचा कार्यक्रम. सज्ज सारे लोक आहे, क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे, गोड मानून घ्या रसिको शब्द माझ्या स्वागताचे. मनुष्याच्या ती श्रेष्ठता ही त्याच्या कर्तबगारीने ठरते. म्हणूनच व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तृत्वान मान्यवरांचे व आज या पश्चिम व उत्तर उपविभागीय वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी वेगवेगळ्या विभागातून उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठांचे मी मुस्कान शेख शब्दसंज्ञांनी मनापासून स्वागत करते. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे. फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करूया मान्यवरांचे. माननीय श्री अमोल धनकर साहेब यांचे स्वागत माननीय श्री संदीप धनकर साहेब करतील. माननीय श्री बाळासाहेब बनकर सहाय्यक डाक अधीक्षक मुख्यालय अहमदनगर यांचे स्वागत माननीय श्री संदीप धनकर करतील. माननीय श्री हनुमंत चव्हाण सर कंप्लेंट इन्स्पेक्टर यांचे स्वागत श्री माननीय संदीप धनकर साहेब करतील. यांना मी मंचावर येण्याची विनंती करते.
निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे एक क्षण उजळलेले दिसते. आपल्या अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक बी नंदा सर, आपल्या IPPB ब्रँचचे सिनियर मॅनेजर अमोल भोंकर सर, ASPHQ श्री बाळासाहेब बनकर सर आणि नुकतेच हजर झालेले श्री हनुमंत चव्हाण साहेब IPPG अहमदनगर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व SPM, PA, पोस्टमन, मेलवर्कर, सर्व DDS बांधव, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजचा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची आणि उत्साहाची बाब आहे. कारण गेल्या आर्थिक वर्षामध्ये आपण खूप मेहनत घेऊन विविध क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी आपण केली आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये अहमदनगर पश्चिम उपविभाग त्याचबरोबर उत्तर उपविभाग या दोन्ही उपविभागाचा कार्यभार सांभाळत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्यानं दोन्ही उपविभागामध्ये अतिशय चांगली कामगिरी आपण करू शकलेलो आहोत. तर त्यामुळे आपल्याला अहमदनगर विभागाचे जे काही विविध क्षेत्रातील उद्दिष्ट होते ते देखील पूर्ण करण्यामध्ये आपल्या दोन्ही उपविभागांचा खूप मोलाचा असा वाटा आहे. तर याचं कारण म्हणजे आपण सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. शिवाय ज्या ज्या वेळी जे जे कामं सांगितले ते पूर्ण केले आहेत, पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आपण हे उद्दिष्ट साध्य करू शकलो. आणि म्हणूनच आजचा हा आपण या ठिकाणी सोहळा घेत आहोत. थोडक्यात आपण मागल्या वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्याचा आढावा घ्यायचा आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये अहमदनगर डाक विभागानं 91,802 एवढे SB, RD, TD, सुकन्या कव्वाल की शोभा कवालियों से होती है, गुलाब की शोभा लालियों से होती है, कलाकार की शोभा कलाकारियों से होती है.
पिसोरे खांडपियो national PO for 27 accounts. PO 333 accounts. टाळ्या वाजवा. श्री देवदैठण PO 1,12,569 accounts. श्री मंत्री सर्वात मच्छिंद्र ढवळे वडनेर PO 700. सूर्यदीक्षेचा कार्यक्रम छान चालला आहे तर टाळ्या वाजवणे भाग आहे. 4 अकाउंट. देवदैठण PO 328 पॉलिसी. द्विपर अकाउंट. PO 303 policy. इकडे पा इकडे पा इकडे पा.
ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे की POSB चे अकाउंट प्लस IPPB चे सर्व प्रोडक्ट याच्यामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर बेल वर्कर कॅटेगरी आणि त्यानंतर आपले SPM कॅटेगरी याच्यामध्ये पारितोषिक वितरण आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये घेणार आहोत. थोड्याच वेळानंतर आपल्याला या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत माननीय सिमरन कौर मॅडम, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस पुणे रिजन या आल्यानंतर या कॅटेगरीचे बक्षीस वितरण होणार आहेत. तोपर्यंत आपण जे सध्या पुरस्कार प्राप्त आहेत त्यांचे मनोगत आपण घेणार आहोत. श्री बहिरो विश्वनाथ ने खारवंटी बीओ यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत सादर करावे. आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ यासारखा सुवर्णमय कार्यक्रम आणि अशा या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अहमदनगर विभागाचे प्रभार अधीक्षक आदरणीय नामदासाहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरती विराजमान झालेले IPPB शाखेचे मॅनेजर आदरणीय भुंकर साहेब, त्याचबरोबर पश्चिम आणि उत्तर या दोन्ही उपविभागाचा अधिभार सांभाळणारे सहाय्यक अधीक्षक आदरणीय हरजल साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती विराजमान असलेले सहाय्यक अधीक्षक मुख्यालय श्री बनकर साहेब, त्याचबरोबर ती चव्हाण साहेब. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांना बक्षीस मिळालेली आहे असे माझे सर्व, त्याचबरोबर ते आदरणीय SP साहेबांसमोर एक GDS शाखा टाकपाल म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करणं म्हणजे गदी पाटकोळकरांचा ज्या पद्धतीने ज्योतीने तेजाची आरती लवकुश रामायण गाती हे मला आठवलं. वास्तविक पाहता मी एक GDS साधा कर्मचारी आहे आणि साहेबांच्या समोर मला मनोगत व्यक्त करायचं त्यांनी सांगितलं हे मी मला माझं स्वतःचं भाग्य समजतो. साहेबांनी मला सांगितलं उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने बोला. साहेबांनी मला जो 2 मिनिटं वेळ दिलेला आहे आणि थोड्याशा वेळामध्येच मला या ठिकाणी थोडंसं उद्दिष्टपूर्ती बाबत मनोगत व्यक्त करायचं आहे. माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला फक्त एकच सांगू इच्छितो की मन बंध मोक्षाय कारण. माणसाचं मन हे माणसाला बंधनाला आणि मोक्षाला कारणीभूत असतं. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या सभोवताची जी परिस्थिती असते प्रथमतः आपल्या मनामध्ये जी परिस्थिती निर्माण होते आणि मनामध्ये जी परिस्थिती निर्माण होते त्याचा परिणाम सभोवताली होतो. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की आपण आपल्या मनामध्ये पहिल्यांदा दृढ निश्चय करा की आपल्याला हे उद्दिष्ट पूर्ण करायचे, हे उद्दिष्ट पूर्ती आपल्याला करायची. आणि या ठिकाणी मी थोडासा शब्द बदलेन. टार्गेट आणि उद्दिष्ट पूर्ती हा शब्द म्हटला की काळजा थोडंसं धस्स होत साहेब, पण त्यापेक्षा लक्ष्य पूर्ती हा शब्द जर आपण वापरला आणि आपल्या मनाला जर आपण आदेश दिला की आपल्याला आपलं हे लक्ष्य पूर्ती साध्य आपल्याला गाठायचंय तर माझ्या माहितीप्रमाणे आपण जे काम करणार आहोत आपल्या मनावरचा ताण कमी झाला तर आपलं काम 50% सोपं होणार आहे. याचबरोबर मला अजून आणखी एक विनंती करायची. महाभारत आपण सर्वांनी टीव्हीवरती बघितलेला आहे. महाभारतामध्ये गुरु द्रोणाचार्यांनी कौरवांना आणि पांडवांना शिक्षण देत असताना त्या ठिकाणी आलेला प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला विचारलं अर्जुन तुला काय दिसतं, तर त्यावेळेस अर्जुनाने दिलेलं उत्तर आहे की मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपलं लक्ष्य पूर्ती हेच पोपटाचा डोळा. आता त्याबद्दल मी जास्त इथं सांगत बसणार नाही.
महाभारत रामायण सर्वांनी घरोघरी बघितलेलं आहे, हा दृष्टांत सगळ्यांना समजलेला आहे. तर लक्ष्यपूर्ती ज्या पद्धतीने अर्जुनाने द्रोणाचार्याला सांगितले की मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो, त्या पद्धतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या मनावरती असं बिंबवा की आपल्याला फक्त लक्ष्यपूर्ती दिसते. यानंतर अजून एक 2 शब्द मी सांगत आहे. साहेबांना विनंती करतो मला 2 मिनिटं वेळ थोडा वाढून द्या, मला थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. माझ्या ज्ञानाप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती ही तो विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सगळ्यात पहिला शब्द जर कोणता घेतला असेल तर स्वामी काज, मालकाचं काम. आपण या ठिकाणी सर्वजण डाक विभाग भारत सरकारचे नोकर आहोत आणि डाक विभाग भारत सरकार हे आपले मालक आहे. आणि जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं का स्वामी काज, आपल्या मालकाचं काम आपण प्रामाणिकपणे करणं हा संदेश तुकाराम महाराजांनी दिलेला आहे आणि तीच विष्णूची पूजा आहे. त्याच्यासाठी आणखी इतर कोणतेही कष्ट करण्याची आवश्यकता नाही असं वर्णन मी नाही तर तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आमच्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण सेवेला निघतो, ज्या वेळेस आपण ड्युटी करायला निघतो, त्यावेळेस घरून आपण निघताना जसं आपण परमेश्वराकडे मंदिरामध्ये देवाची पूजा करण्यासाठी जातो, त्या भावनेनं आपण घरातून आपल्या कार्यालयाकडे निघताना आपली भावना असली पाहिजे. ज्यावेळेस आपण ड्युटीवरती असतो, ज्यावेळेस आपण कर्तव्यावरती असतो आणि ज्यावेळेस आपण काम करत असतो, हे माझ्यावरती ओझा आहे, हा मला ताण आहे असं न समजता मी आलेल्या गिऱ्हाईकाची ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस मी त्या परमेश्वराची पूजा करतो अशी भावना मनात ठेवून जर काम केलं आणि दर महिन्याला आपल्याला जे वेतन मिळतं किंवा कमिशन मिळतं हा आपल्याला परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे असं जर आपण समजून केलं तर आनंदाने आपण हे काम पूर्णपणे करू शकतो. मला हे काम करत असताना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी मी कधीही हक्कल साहेबांना फोन केला तरी हक्कल साहेब मला त्यांचा वेळ देऊन कामात असेल माझा फोन जर त्यांनी उचलला नाही तर ते परत मला फोन करतात. मला त्यांनी अत्यंत सहकार्य केलं. असे आपले सहाय्यक अधीक्षक आदरणीय हक्कल साहेब, त्याचबरोबर आमच्या भागाचे मेलवर्कर सुरुवातीला चौगुले साहेब होते, त्यानंतर शिंदे साहेब आले, यांनीही मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि ज्या ज्या ठिकाणी मी आटलो, ज्या ज्या ठिकाणी मी नडलो, माझं वय आता 58 आहे, नवीन आलेलं हे जे ऑनलाईन आहे हे काम मला थोडं जड जाते, प्रत्येक वेळेस थोडे अडचणी येतात, परंतु आमचे शेजारचे बीपीएम अशी आणि वेलवर्कर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी हे ऑनलाईनचं काम सुद्धा व्यवस्थितपणे करतोय. या सर्वांच्या आशीर्वादामुळे किंवा सहकार्यामुळे मला या बक्षिसापर्यंत मी पोहोचू शकलो. मला या ठिकाणी माझं मत मांडण्याची संयोजकांनी मला संधी दिली, त्यांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. हा टार्गेट नसून आपला लक्ष्य असतो, कारण आपण टार्गेट म्हणल्याबरोबर संपला विषय, त्याला टार्गेट म्हणून नाही बघायचा. सरांनी जसं समजावले त्याला जर आपण त्या पद्धतीने बघितलं तर आपलं काम आपोआप सोपं होणार आहे. आता आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी प्रज्ञा अशोक बोगाडे गुणवाडी विओ यांना बोलवतो. गुड आफ्टरनून. आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात उपस्थित असलेले मी माननीय एसएसपी सर नंदा सर, एसपी आपल्या हरकर सर, तसेच बनकर सर आणि आरटी ब्रांचचे मॅनेजर उमकर सर, सर्व कर्मचाऱ्यांचे प्रथमतः अभिनंदन. मी प्रज्ञा बोगाडे सर्व जीडीएस कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वांचे आभार मानू इच्छिते. माननीय श्री हरकर सर आणि आमचे यहो श्री शिंदे सर यांच्या सहकार्याने आम्ही ठिकठिकाणी कॅम्प आयोजित केले. त्या कॅम्पमध्ये आम्ही एसपी, आरडी, टीडी, सुकन्या, पीएलआय, आरटीएलआय असे खाते ओपन केले. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन लोकांना आयटीपी थ्रू आम्ही पीएम किसान, तसेच आता नुकतीच आलेली लाडकी बहीण योजना, तसेच मातृवंदना, सीएलसी अशा भरपूर सेवा लोकांना घरपोच जाऊन त्यांना सेवा पुरवली. त्याचप्रमाणे आम्ही आज जो इथे आमचा गौरव करण्यात आलेला आहे त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन अजून वाढलेलं. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आज खूप आनंद होत आहे मला की आपल्या मार्गदर्शनाने मला हे फळ मिळतंय आणि असंच तुम्ही माझ्याकडून कामाची अपेक्षा ठेवावी. मुख्य मार्गदर्शक श्री हरिवल सर, तसेच पोलीस सर व
काम अतिशय सुरळीत जाऊ शकते. हेच मला एवढंच बोलायचं होतं आणि सर्वांचे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल आभार. आणि मला या पुरस्कारासाठी तुम्ही हे केलं त्याबद्दल आभार सांगायचे. सन्माननीय उपस्थित आपल्या अहमदनगर डिव्हिजनचे वरिष्ठ अधीक्षक व्ही.पी. नंदकर, आपल्या IBP सिनियर मॅनेजर साहेब, सहाय्यक अधीक्षक पश्चिम डॉक्टर अफजल सर, चव्हाण सर आणि सर्व HM सर, PS आणि माझे सर्व सिनियर बांधव, आज मला इथं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. सर्वांच्या आयोजनाच्या मी सर्वात प्रथम धन्यवाद व्यक्त करतो. आता तर मी कन्फ्यूज झाले काय बोलावं, कारण आता ही म्हणजे माझी 4-5 वेळा बोललेलं आहे. म्हणजे ते सांगत आलेले प्रत्येक काम थोडं वेगळं सांगतो. तर कालचाच किस्सा सांगतो. संध्याकाळचा मी जसं कुटुंबासोबत रात्री हिमालयात गेलो असताना तिथे एक LIC एजंट होता. मी इथून हाऊसमध्ये गेलो होतो. ते LIC एजंट होता. ते LIC एजंट ते सर होते होते ते त्यांना सांगत होते की त्यांच्या स्कीम सांगत होते. मग मी पण वेळ केला. मी पण थोडं आमच्या घरच्यांना म्हणलं थांबा आपल्याला थोडं काम आहे ते काम ते थोडं झालं होतं शॉपिंग निघा होतं म्हणून थांबा. तर त्यांचं होऊन दिलं LIC वाल्यांचं आणि त्यांचं झाल्यानंतर ते LIC वाले गेल्यानंतर मी त्यांना आपल्या स्कीमा सांगत गेलो. आपली त्यांचे भेटर आपली PLI त्यांना सांगत गेलो. माझ्याकडे ते ॲप आहे पोस्ट इन्फो म्हणून तिथे सांगत गेलो. ते कन्व्हिन्स झाले. ते म्हणले मला आता पुढे भेटायला लागेल. मी म्हणलं तुम्हाला भेटायची गरज नाही. ते आमचे एक जवानचं राहते शिवाजीचं राहतात. ते म्हणलं सोमवारी तुम्हाला ते येतील तुमची भेट देतील तुम्हाला त्या स्कीमा सांगतील. पुढे जायची गरज नाही. फॉर्म भरा येतील आणि तुम्ही आधी LICचं कन्फर्मेशन करा. आमचं बघा जिथं तुम्हाला बेनिफिट तिथं करा. म्हणजे त्याला इतकं विश्वास पटला लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण जर वेळ दिला म्हणजे कोणती गोष्ट जर आपण मनापासून केली तर 100% सक्सेस होणार. 2017-18 जर IBP ओपन झाला त्यानंतर भूमकर साहेबांनी पहिला पेन दिला. म्हणजे ती पेनचं मोल नाही सर. ते मोल म्हणजे काय झाला ते अनमोल म्हणजे ते आपल्या सहकार्याच्या समोर आपल्याला ते गिफ्ट मिळालं. एक मनात अशी प्रेरणा निर्माण झाली. म्हणजे तेव्हापासून सर माझी मी सांगत नाही की मी जेव्हा आपल्या अहमदनगर डिव्हिजनमध्ये अवॉर्ड फंक्शन झाले त्याच्यात माझं नाव आहे म्हणजे आहे. पण आता काय झालं तर मला एक सर्वांचे आभार मानतो जे माझ्या प्रत्येक. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे SSP नंदा सर, ASP बनकर सर, ASP अफजल सर आणि IBP ब्रांच मॅनेजर भूमकर सर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व सहकारी. मी पोस्टमन अहमदनगर येतो. सर्वांना माहीतच आहे की आज आपण कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत. काम केलं म्हणल्यावर फळ तर मिळणार. आणि आपल्या आज बऱ्याच GDSने तर त्यांचं फळ पण घेतलेलं आहे. सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना, सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना, जो मन में है वो ख्वाब ना तोड़ना, जो मन में है वो ख्वाब ना तोड़ना. हर कदम पे मिलेगी कामयाबी तुम्हें, हर कदम पे मिलेगी कामयाबी तुम्हें. बस सितारे छूने के लिए कभी जमीन ना तोड़ना, बस सितारे छूने के लिए कभी जमीन ना तोड़ना. मी केलेल्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मी जास्तीत जास्त GI पॉलिसी केल्या. GI पॉलिसी आपल्याकडे 5 ते 6 प्रकारच्या GI पॉलिसी आहेत. त्या टाटाची आहे, बजाजची आहे, निवा उपा, आदित्य बिर्ला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर पॉलिसी आहेत. आणि जर PLI पण आहे आपल्याकडे. PLI आणि LIC मध्ये भरपूर डिफरन्स आहे. PLI इज बेटर दॅन द LIC. GI पॉलिसी करताना मी आलेल्या प्रत्येक कस्टमरला पॉलिसी का करावी याचा आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त व्यासपीठावरील सर्व
आपले बनलेले अधिकारी आणि पोस्टाचे सर्व कर्मचारी, खास करून ग्रामीण भागातून आलेले माझे सर्व ABPF व सर्व आपल्या आजच्या पारितोषिक वितरण प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन माननीय हे घरच्यांना माझ्या माहिती आहे. मी सकाळी इथं 8ला कंप्लीट हजर असतो, परंतु माझ्या घरी सकाळी 7च्या अगोदर गावामध्ये आज माझे पण गेल्या वर्षी 31 मार्च 573 पोलीस होत्या या ठिकाणी. मुंकर साहेब, मला मुंकर साहेब नेहमी म्हणतात की धावपरपणे तुम्ही पण एवढं वयस्कर माणूस आहे, पण भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे काम करता. यशस्वी परंपरा असणारं एक खातं का निर्माण केलं गेलं? पहिल्यांदा फक्त दळणवळण हा एकच उद्देश आपल्या समोर ठेवला गेला. जसं आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्याला महत्व आहे, या रक्तवाहिन्या ह्या आपल्या शरीरामध्ये संक्रमणाचं काम करतायत. तसं 150 वर्षापासून या समाज व्यवस्थेमध्ये आपण जर कशाचं काम करत असेल तर संक्रमणाचं काम करतोय. आपल्या शरीरामध्ये एकही धावणी रक्तवाहिनी जर बंद पडली तर या समाज व्यवस्था म्हणजे आपलं शरीर चिडचिड होतं आणि आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागते. आणि म्हणूनच मला खऱ्या अर्थानं तुम्हाला सलाम या अर्थानं करावं वाटतं. 170 वर्षापासून सातत्यानं या समाज व्यवस्थेमध्ये संक्रमण करण्याचं करतोय आणि या सगळ्या डाक विभागाचे आपण सन्माननीय सदस्य आहोत. त्याचा सर्वांना आपला सार्थ असा अभिमान असला पाहिजे. आज ज्यांच्या संकल्पनेतून आज सब डिव्हिजन लेवलचा दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो की आपले संदीप बिहारकर साहेब, मला वाटतं कधी डाक कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर मानाचा फेटा चढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर संदीप बिहारकर साहेब. म्हणून मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतोय. आपल्या सर्वांचं दुर्दैव असं आहे की साहेब लवकर आपल्यातून जात आहेत. त्यांचा यथोचित त्याच्या वेळेला आपण निरोप समारंभ करू, पण या विभागाला वाचवण्यासाठी बघा इथं दाखले दिले गेले, अनेक दाखले रामायणाचा असेल याचा असेल दिले गेले, पण या सगळ्यामध्ये जर महत्वाची भूमिका कुणाची असेल ती हनुमंतांची राहिलेली आहे. आणि आता आपल्या व्यासपीठावर हनुमंत आलेले आहेत. तुमच्या लक्षात कदाचित आलं नसेल, पण आपल्या चव्हाण साहेबांचं नाव हनुमंत आहे. मग या विभागाला पुढे घेऊन जाण्यासाठी हे हनुमंत राय बार्शीहून या ठिकाणी पाचारण झाले आणि म्हणून आगामी काळामध्ये आपला हा विभाग सातत्यानं नव्हे तर अग्रक्रमाने पुढे जाईल असा सार्थ विश्वास तुमच्या माझ्या मनामध्ये असायला हवा. आज आपल्याला पुरस्काराने गौरवलं गेलं, पाठीवर थाप मारली गेली. याचा अर्थ काय की तुम्ही चांगलं काम करताय, तुमच्या पाठीवर कौतुकाची छाप देणं आणि आपल्याला जास्त प्रमाणात पळवणं हा एकमेव उद्देश या प्रशासनाचा निश्चित स्वरूपात. आदरणीय मॅडमांना विनंती आहे, आग्रह करावं, सर्वांना विनंती आहे आपल्या जागेवर बसावं. रिस्पेक्टेड आहे, सर्वजण जागेवर बसा. अत्यंत बिझी शेड्यूल मधून आपल्या या उपविभागीय स्तरावरील महामेळावा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी आपल्या सर्वांचं कौतुक करण्यासाठी, पारितोषिक वितरण करण्यासाठी, आपल्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे क्षेत्रीय डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस माननीय सुश्री सिमरन कौर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपल्या या मेळाव्यामध्ये स्वागत करण्यासाठी मी आदरणीय बी नंदा सर यांना विनंती करतो की त्यांचं वेलकम या ठिकाणी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी करावं. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद मॅडम. आजचा हा अहमदनगर
पश्चिम आणि उत्तर उपविभागीय स्तरावरील पारितोषिक वितरण समारंभ गेल्या 2 तासापासून चालू आहे. त्यामध्ये वेस्ट सब डिव्हिजन मध्ये ग्रामीण डाक सेवकांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. त्याच्यामध्ये 34,904 म्हणजे जवळजवळ 35,000 अकाउंट वेस्ट मध्ये ओपन झाले आहेत आणि नॉर्थ मध्ये 26,020 अकाउंट ओपन झाले आहेत. नेक्स्ट, त्यानंतर IPPB प्रीमियम अकाउंट्स मध्ये वेस्ट मध्ये 13,212 आणि नॉर्थ मध्ये 11,615 इतके अकाउंट्स ओपन झाले आहेत. जनरल इन्शुरन्स मध्ये वेस्ट सब डिव्हिजन मध्ये चांगली कामगिरी झालेली होती. 6,239 पॉलिसी आणि जवळजवळ 29 लाख रुपये प्रीमियम आपण घेतलेला आहे. नॉर्थ मध्ये 3,939 पॉलिसी, 17,30,915 इतका प्रीमियम अमाऊंट या वर्षामध्ये घेतलेला आहे. नेक्स्ट, त्याचबरोबर CLC मध्ये देखील वेस्ट मध्ये चांगली कामगिरी झाली आहे. 5,151 आणि नॉर्थ मध्ये 6,872 एवढे CLC झाले आहेत. RPLI चे देखील खूप चांगली कामगिरी झाली आहे. एक्झॅक्ट फिगर्स मिळालेले नसल्यामुळे स्लाइड मध्ये घेतलेले नाही आहेत. तर याच्यामध्ये ग्रामीण डाक सेवकांचा खूप चांगला वाटा होता म्हणून त्यांचा आपण पारितोषिक या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर सर्वप्रथम पोस्टमन कॅटेगरीमध्ये आम्ही काही सिलेक्टेड पोस्टमन निवडलेले आहेत ज्यांनी POSB चं देखील काम केलेलं आहे आणि IPPB च्या विविध प्रोडक्ट मध्ये देखील कुणी GI काढलेले आहे, कुणी प्रीमियम अकाउंट काढले, कुणी CLC काढले. तर त्यांचं कॉम्बिनेशन करून पोस्टमन आम्ही निवडलेले आहेत. तर यांचं देखील आता यानंतर पहिल्यांदा पोस्टमन कॅटेगरी, नंतर मेन वर्षन, नंतर SPM कॅटेगरी याचा सत्कार, हा सर्व सत्कार माननीय DPS मॅडम यांच्या हस्ते होईल. मी माननीय DPS मॅडम यांना विनंती करतो. काढून सर्वात प्रथम आलेले आहेत नितीन विष्णू खेडकर. 510 प्रीमियम अकाउंट, 749 जनरल इन्शुरन्स and 210 POSB अकाउंट. गोरक्ष सिद्धेश्वर आचार्य, पोस्टमन सोले येसो, 907 प्रीमियम, 99 AEPS, 1,553 CLS, 173 जनरल इन्शुरन्स and 63 रिवाइवल. संतोष बबन झावरे, पोस्टमन पार्ले येसो, 467 प्रीमियम अकाउंट and 75 POSB अकाउंट. शहबाज करीम शेख, पोस्टमन अहमदनगर येसो, 436 प्रीमियम अकाउंट, 266 जनरल इन्शुरन्स, 50 POSB. युतिका अशोक कराळे, पोस्टमन अहमदनगर येसो, 252 प्रीमियम अकाउंट, 310 जनरल इन्शुरन्स and POSB 100 अकाउंट. रमेश रावसाहेब मगर, पोस्टमन, 426 प्रीमियम अकाउंट and 128 जनरल इन्शुरन्स. चंद्रकांत रंगनाथ कोतर, डाक सेवक, मांडवगण येसो, 591 प्रीमियम अकाउंट and 50 जनरल इन्शुरन्स. राजू लक्ष्मण ठुबे यांच्या वतीने आलेले जयश्री ठुबे, पोस्टमन टाकळी योगेश्वर, 576 प्रीमियम अकाउंट, 50 जनरल इन्शुरन्स and 101 POSB अकाउंट. नंदकुमार मार्कंड गाडेकर, डाक सेवक, अळकुटी येसो, 231 प्रीमियम अकाउंट, 58 जनरल इन्शुरन्स and 45 POSB अकाउंट. संजय साहेबराव परभणे, पोस्टमन अहमदनगर येसो, 117 प्रीमियम अकाउंट, 181 जनरल इन्शुरन्स and 70 POSB अकाउंट.
आमंत्रित करतो आपल्या अहमदनगर विभागाचे वरिष्ठ Today's Mr. President and the auspicious occasion, sir. Chief guest, Madam Simran Kaur, IPS, the respected DPS Pune region. ASPOs, all ASPOs, IPs, all support masters, all DPMs and APPMs and all supporting staff. A very good afternoon to all. मुझे अभी ये लग रहा है कि बहुत बेहतरीन चीज लग रहा है। ये महाराष्ट्र में हर महाराष्ट्र वाले ये गुड़ी पड़वा सेलिब्रेशन करता है और तेलुगु वाले उगादी सेलिब्रेशन करता है। इसलिए गुड़ी पड़वा और उगादी ये अपने नए साल से तेलुगु और मराठी नए साल से जैसा शुरू होता ऐसा लग रहा है, क्योंकि तुम लोग कैसा बोलते हो अभी ये साल हमारा फाइनेंशियल ईयर का देखे तो अभी ये इसी से शुरू ऑलरेडी हुआ है, लेकिन जो पिछले साल में हम जितना जैसा किए उसी को थोड़ा सा इवेल्युएट कर लेके जो बहुत लोग बहुत अच्छा किया बहुत किया है और बहुत लोग बहुत अच्छा किया है। उसी को जो अच्छा किया उसी को सभी को कहते ये नहीं कर सकते, लेकिन जो ज़्यादा किया जो अच्छा किया उसी को लोगों को रिप्रेजेंट करना थोड़ा और एनकरेज करने के लिए और अहमदनगर नॉर्थ एंड अहमदनगर वेस्ट सब डिवीजन का प्रतिनिधि क्षेत्र ये रजिस्ट्रेशन प्रोग्राम कंडक्ट किया गया है। और इसीलिए अभी ये अगले साल भी अपने को बहुत टारगेट भी सभी लोगों को पता है, हम सब्सक्राइब भी कर दिए और टीओएसबी अकाउंट में हर बीपीएम 200 अकाउंट खाता खोलना है और एसएसए में 20 का अकाउंट है और आरपीएल में भी न्यू प्रीमियम अमाउंट 50,000 का और रिन्यूअल प्रीमियम साल में 1 लाख का प्रोक्योर करने के लिए सभी को सर्कुलर भी किया गया है। और अभी तक हमारा पीओएसबी में हम 15,000 दिया, लगभग 300 अकाउंट तक खोला है। उसमें अकाउंट क्लोजर जब भी ज़्यादा है लगभग 11,500, उसी वजह से हमारा थोड़ा नेट एडिशन लगभग 4,000 के आसपास है। और हमें मुझे विश्वास है कि हम हमारे पूरे फील्ड स्टाफ के साथ है और ये साल हम पूरा का पूरा अकाउंट हमारा पूरा टारगेट है ये साल 77,000 ऐड अकाउंट है। ये साल हम पूरा उसी को पूरा टारगेट अचीव होने के हम प्रयास करेंगे। और ऐसा ही जब आरपीएल में भी और पीएलआई में भी सभी अदर आईपीपीबी का भी टारगेट है, इसलिए हम अभी प्रीमियम अकाउंट है 15-16,500 तक खोला है। तो मुझे विश्वास है कि हम ये पूरे फील्ड स्टाफ के साथ लेके ये साल हम पूरा टारगेट अचीव करने का प्रयास करता हूँ। थैंक यू वेरी मच। हम पूरे लोग अभी ये साल आप ज़्यादा प्रयास करना चाहिए, तो अगले पिछले साल किए थे उसी से ज़्यादा प्रयास करके अपना डिवीजन हम किसी से कम नहीं जैसा अब अभी बहुत अपने पूरे रीजन में 10 डिवीजन से 10 डिवीजन में हम अच्छा कर रहे हैं, लेकिन फिर बहुत अच्छा करना है। हम दूसरे डिवीजन से अगर कुछ कम्पीट किए तो हम किसी से कम नहीं, ऐसा पूरे लोग समझ के ऐसा आगे जाना है, आगे बढ़ना है। तो जरूरी अपना अहमदनगर डिवीजन को आगे बढ़ा सकते हैं, बढ़ा सकते ना, कर सकते ना, ओके कर सकते कि नहीं, ओके ठीक है, थैंक यू। सरांनी आताच आपल्याला या वर्षामध्ये कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे, यूएसपी आरपीएल असेल सुकन्या असेल याची माहिती दिलेली आहे। त्या संदर्भात आपण सूचना देखील काढलेल्या आहेत, त्या पद्धतीने आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे। आता ज्यांची आपण बऱ्याच वेळापासून वाट बघत होतो, ज्यांच्या गायडन्समुळे आणि ज्यांच्या मोटिवेशनमुळे आपण मागील वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि याही वर्षी आपल्याला तेच करायचं आहे, तर आपण त्यांच्या भाषणाची मार्गदर्शनपर भाषणाची वाट पाहत आहोत। अशा आदरणीय सुश्री सिमरन कौर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं। प्लीज आदरणीय मॅडम।
आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. SSP अहमदनगर, ASPs ऑफ अहमदनगर डिवीजन, इंस्पेक्टर्स ASP और अहमदनगर के सारे SPMs, सारे BPMs, GDS, पोस्टमैन. कितने BPM है? अच्छा, सब BPM है. अच्छा, कौन BPM नहीं है? ओके. So you have all the BPMs of north and west over here. ठीक है. आता सिंगल हँडेड BPM कोण आहेत? ओके. मला एक सांगा, तुमच्यापेक्षा कोणाला माहिती आहे की सिंगल हँडेड BO मध्ये किती अकाउंट्स असायला पाहिजे? एक जण हा सांगा. 1250. व्हेरी गुड. किती ऑफिसेस मध्ये आहेत? जेन्युइन. एक पण हात नाहीये. ओ काय कसं चालेल? डिव्हिजन बंद करून घेऊ, पोस्ट ऑफिसेस बंद करून घेऊ. ऐकायला नाही आलं. आता तर ऐकायला आलं नाही आलं मला. बंद करून घेऊ. मग अकाउंट पाहिजे जेन्युइन. लोक राहतात की नाही तुमच्या विलेजेस मध्ये? हा, BPM तुम्ही गावात ना, मग तिथे विलेजेस मध्ये तुमच्या लोक राहायला आहे की नाही? मग अकाउंट का नाहीये? 1200. काय मराठीमध्ये प्रॉब्लेम आहे? बरं, हिंदी मध्ये सांगते. हसी येते तुम्हाला? क्या हिंदी में बात करूं? हिंदी भी समझता है ना सबको? हाँ, बस ठीक है. फिर हमको अकाउंट से मतलब है, चाहे उसको मराठी में बोलो चाहे हिंदी में बोलो. ठीक है. 1250 अकाउंट्स होने चाहिए हर सिंगल हँडेड BO में. आप कम से कम 1000 तो बोलो. हम 1250 भी नहीं बोलते हैं, बट जेन्युइन मतलब क्या? SB अकाउंट होना चाहिए. देखो, आपके गांव में कितने घर हैं, कितने हाउस होल्ड है, बस उसका एक टोटल आपके पास होना चाहिए. हर घर में कम से कम एक POSB अकाउंट तो खुल ही सकता है ना. एक POSB फक्त एक जमेल ना? मग काय प्रॉब्लेम आहे? कशाला नाही होत? कशाला तुम्ही सगळे SPMs वर एवढं प्रेशर देता? आणि SPMs तुम्ही कशाला मॉनिटरिंग नाही करत? BOs मध्ये अकाउंट काय नाहीये, का नाहीये? करायला पाहिजे ना. SPM आहे तुम्ही, ब्रांच मॅनेजर, इक्विवेलेंट टू ब्रांच मॅनेजर इन बैंक. ठीक है. अच्छा, दूसरा आपका नॉर्थ डिवीजन और वेस्ट डिवीजन, ये दोनों सब डिविजन्स का हमने जब भी रिव्यू लिया है तो आई हैव टू अप्रिशिएट योर. इन्होंने बहुत ही मेहनत करके आप लोगों को मोटिवेट किया है और बहुत बार ग्रुप्स पे इनकी फोटो भी आई है कि नॉर्थ सब डिवीजन या वेस्ट सब डिवीजन ने बहुत अच्छा काम किया. IPP भी रिलेटेड भी काम बहुत अच्छे हुए हैं और मैं भी RPLI भी देख रही थी और बैंकिंग के ट्रांजैक्शंस भी देख रही थी. तो बहुत अच्छा काम किया वेस्ट और नॉर्थ ने. आप सभी का उसमें बहुत बड़ा योगदान है. और जिन लोगों को आज यहाँ पर अवार्ड मिला है, आई थिंक जितने लोगों ने फेटे मांगे उनको अवार्ड मिला है. ठीक है, आप सभी को मेरी तरफ से बहुत बधाई. और मैं आपसे उम्मीद करती हूँ और आशा करती हूँ कि हमको ये बात दोबारा बोलनी ना पड़े कि आपके BO में कम से कम 1000 अकाउंट होने चाहिए. आपको खुद को लगना चाहिए कि भाई हमारा वहाँ पे पोस्ट ऑफिस खुला है, लोगों की सेवा के लिए खुला हुआ है, तो कम से कम उसमें 1000 अकाउंट तो होने ही चाहिए. ठीक है कि नहीं? अहमदनगर में एनर्जी नहीं है. सारे लोग यहाँ के पैदाइश हैं. जितने लोगों ने भारत में परिवर्तन लाया है वो सब अहमदनगर की भूमि के हैं. एग्जाम्पल्स बोलो, एक आधा एग्जाम्पल बोलो. एब्सोल्युटली बहुत बड़ा नाम है अन्ना हजारे साहब का. उसके अलावा भी हिस्टोरिकली भी बहुत सारे लोग अहमदनगर से हैं. बहुत सारे लोग बॉलीवुड में अहमदनगर से हैं. और ये एनर्जी है पोस्टल सब डिवीजन की. कैसे चलेगा? हाँ साहब.
हाँ बढ़ाओ, एनर्जी बढ़ाओ। जितनी एनर्जी से मैं बोल रही हूँ उतना रिस्पॉन्स ही नहीं आ रहा है, खुशी नहीं हो रही है, खुशी नहीं हो रही है कि भाई अवार्ड फंक्शन है, सब लोग इकट्ठे हुए हैं, मेलजोल हो रहा है सबके साथ, नहीं खुशी नहीं है। नहीं यार, अकाउंट्स ओपनिंग में और इंश्योरेंस में चाहिए, ठीक है? अपना जो काम है ना उसको खेल बनाओ, उसको अपनी जिंदगी का हिस्सा बनाओ, उसको जब तक उसको एक अलग तरीके से काम सोच के करोगे ना वो तुम्हारे लिए सरदर्द होगा। उसको अपनाओ, उसको अपनी जिंदगी का हिस्सा बनाओ। तो ऑफिस में भी ऑफिस में भी खुश, घर में भी खुश, ठीक? किसी को मिले तो भी खुश, किसी फ्रेंड को मिले तो भी खुश, किसी कस्टमर को मिले तो भी खुश। बर्डन नहीं लेने का कि अरे बाप रे हमको अकाउंट खोलना है, अरे खुशी से खोलो यार, ठीक है? बहुत बहुत बधाई आप सबको। और मेरी तरफ से आई एम रियली सॉरी दैट आई कुडंट बी प्रेजेंट फॉर द एंटायर इवेंट। मुझे कुछ काम था इसलिए मुझे आने में थोड़ा सा लेट हो गया, बट nevertheless it was very very good to be part of you। खुशी हुई मुझे बहुत यहाँ पर आकर, और मैं आपसे बहुत उम्मीद लेके जा रही हूँ कि अगली बार हम सारे आपके बीओज में कम से कम 1000 अकाउंट देखेंगे। जय हिंद, जय भारत। मॅडमला आश्वासन देतो की अहमदनगर यावर्षी बीओएसबी आयपीपी प्रोडक्ट्स मध्ये खूप चांगली कामगिरी करेल। मॅडमने आपल्याला वेळ दिला आणि आपल्याला सर्वांना प्रोत्साहित केलं, प्रेरित केलं, मार्गदर्शन केलं की जे आपल्याला पुढील काळामध्ये खूप प्रेरणादायी ठरणार आहे। तर त्याबद्दल मॅडमचे खूप खूप धन्यवाद। तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यामुळे एक कृतज्ञता म्हणून मॅडमचा या ठिकाणी सत्कार आपल्या दोन्ही उपविभागाच्या वतीनं करण्यासाठी मी आदरणीय अभिनंदन सर यांना विनंती करतो की मॅडमला एक थोडासा मोमेंट और गिफ्ट देऊन आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा सत्कार करावा। धन्यवाद मॅडम। त्या सगळ्यांचं भान ठेवून आपण कार्यक्रम उपरपकडे न्यायचा आहे। मी आजच्या या कार्यक्रमाची आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो आपल्या सब डिव्हिजनचे पी अक्षय शिरसाट। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। खुशियों से भरी इस महफिल में अपनों का एहसास हुआ। आप सबकी अनमोल उपस्थिति पाकर यह कार्यक्रम बहुत खास हुआ। तर आज दिनांक 13/7/2024 हा दिवस आपल्या सर्वांच्या आठवणीत राहणारा अविस्मरणीय दिवस आहे। आज आपल्या अहमदनगर विभागातील पश्चिम व उत्तर उपविभागामध्ये उत्कृष्टपणे काम करणाऱ्या सर्व कर्मयोगी यांचा सत्कार करून वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला आहे। तर या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिलेल्या व आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढविलेल्या आदरणीय सुश्री सिमरन कौर मॅडम पीटीएस पुणे रिजन यांचे मनापासून आभार मानतो। त्यानंतर आदरणीय श्री बी नंदा सर वरिष्ठ अधीक्षक अहमदनगर विभाग
यांचे देखील मनापासून आभार मानतो. IPBB ब्रँचचे सिनियर मॅनेजर श्री अमोल रुमकर सर यांचे देखील मनापासून आभार मानतो. तसेच आदरणीय श्री बाळासाहेब बनकर सर ASPHQ अहमदनगर विभाग यांचे देखील मनापासून मी आभार मानतो. तसेच आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजक आदरणीय श्री संदीप हरगल साहेब यांनी हा कार्यक्रम अतिशय नियोजन पद्धतीने पार पाडला. त्यांचे देखील मनापासून खूप खूप आभार मानतो. आपल्या अहमदनगर विभागामध्ये नव्याने रुजू झालेले आदरणीय श्री हनुमंत चव्हाण सर हे देखील हजर आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. तसेच आपल्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व उपनागपद डाक सहाय्यक पोस्टमन MTS यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वजण येथे जमलेले PPM ABPM डाक सेवक सर्व पुरस्कार प्राप्त विजेते अहमदनगर विभागीय कार्यालयातील सर्व स्टाफ SA सिस्टमॅटिक मेल ओव्हरशर्स या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच आता कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून आपल्या समोर ज्या सूत्रसंचालन करत आहेत अशा मुस्कान मॅडम यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. तर आजचा हा कार्यक्रम साहेबांच्या परवानगीने समारोप झाला असं मी जाहीर करतो. व मला इथे जी बोलण्याची संधी दिली तर त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद. थँक्यू. सर्वांनी जागेवर बसायचं आहे. आदरणीय मॅडम केल्यानंतर सर्वांनी हलायचं आहे.